पाती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य आणि व संपत्ती काहीच कमी नव्हतं राजा दशरथाच्या जीवनात. पण ऐका सज्जनो, संसार प्रपंच रंकापासून थेट राजापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कोणाचाही असो, प्रपंचात कोणीच परिपूर्ण झालेला नाही. प्रपंच असा असतो, एक सुख असतं तर एक दुःख असतं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाये. मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आपणच केलेलं आहे, आपलं आपल्यालाच भोगावं लागते. बंधुरात्मा आत्मनस्तस्य एनात्मैवात्मनाजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तयेत आत्मा एव शत्रुवत्. आपणच आपला शत्रू, आपणच आपला मित्र आहे. आपणच केलेलं कर्म आपल्यालाच भोगायला येत असतं. तेव्हा ज्याचं जसं प्रारब्ध असेल तसं त्याला भोगावं लागतं. परिपूर्ण असा जगात कोणी नाही, कोणी नाही. राजा दशरथ जरी सर्व बाजूने संपन्न असतील असं वाटतंय, पण दुःखाचं स्वरूप एक नाही, वेगळं वेगळं आहे. एखादी बाजू आनंदाची असते, एखादी बाजू दुःखाची असते. त्याला एक प्रमाण येतं कुमारांचं, कोठे काही कोठे काही आणि एक आहे एक नाही. गोष्ट आमच्याच गावची. आमच्या गावच्या वरून बंजारी समाजाचा तांडा आहे, तुमच्यासारखाच असा. मला वाटतं आपली साऊंड सिस्टीमच त्यांची जाधव येत नाही. आमच्या गावात चव्हाण राठोड म्हणजे सगळे मित्र मंडळीच. आमच्या जमिनी एकमेकांच्या शेजारी, चांगले संबंध आमचे. आमच्या गावात एक झासू नाईक नावाचा माणूस आहे. झासू, त्याच्या पत्नीचं नाव दोलाबाई. 18 विश्व दारिद्र्य. बाईनं खुरप्याच्या आणीवर पोट भराव आणि यानं कोणाची तरी मजुरी कराव. लग्न झाल्यापासून त्या झासू नायकाला एका सोयीन 7 पोरच झाली. 7 घरात राहायला जागा नाही, खायचा मिळ नाही. 7 पोरं झाले, बिचार कंटाळून गेलं. काय करायचे देवानं, कशाला दिली इतकी. आणि म्हणून बायकोचं कुटुंब नियोजन ऑपरेशन करून आणलं लोणावळून. हे आता नको रे देवा, लय झाले. कुटुंब नियोजन करून आणल्यावर 1.5 वर्ष काही झालं नाही आणि एकदम पुन्हा 2 जुळे लेकरं झाली. कसं ऑपरेशन बदललं परमात्माला ठाऊक. कसं पालटलं का. म्हणजे जिथं खाण्याची पंचायत, जिथे संपत्ती नाही तिथे संतती. जिथे संपत्ती अपार आहे तिथं संतती नाही. कोठे काही एक आहे एक नाही. तुम्हाला सगळ्याला वाटते काय महाराजाची मजा आहे, महाराजाला कोणतंच दुःख नाही. नसतं गाडीत बसायचं, इथून त्या गावात जायचं, तिथं रामायण करायचं, तिथं कीर्तन करायचं, बस मजा. खायला गरम, आतरून नरम, लोकायला भरम. महाराज आहे साहेब. तुम्हाला वाटतं का आम्हाला दुःख नाही? दुःख हे जरी नसलं तर सांगता येत नसतात काही दुःख. प्रत्येकाला दुःख आहे. आता माझं दुःख सांगण्यासारखं नाही, पण सांगतोच. आता तुम्ही माणसं चांगले दिसायलेत म्हणून सगळं जग म्हणते सावरगावचे महाराज चांगले. सावरगावचा महाराज हुशार आहे, सावरगावच्या महाराजाला कळतंय. पण आमच्या घरची महाराजीन म्हणते महाराजाला कळतच नाही. हे कमी दुःख आहे का मला? अहो कोणही पहा, काही कमी नाही. आता नामदेव मामाला काय कमी आहे? तरी पण खरंच सुख आहे का? ते मामा म्हणू लागले, महाराज म्हणलं मामा आता काहीच कमी नाही. ते म्हणजे नाही बाबा, आमच्या घरची जाती काढून सोडून म्हणलं आमच्या आत्या गेल्याशिवाय तुम्ही जात नाहीत म्हणून जातील.
कोणाच्या पाठीमाग दुःख आहे? सगळा संसार दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ चहूकडे संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे दिवस नाही कोठे काम क्रोध लोभ शोधी पाठी लागली उधार काम क्रोध लोभ शोधी पाठी लागली उधार पवनाने चरण जावो दृष्टी देई निर्मा पवनाने शरण जावो देई निर्मा बीजच जर दुःखाचा असेल तर फळ काय सुखाचं आहे ना. संसार कोणाचा असो, राजापासून रंकाचा, रंकापासून राजाचा. राजा दशरथाला सगळ्या गोष्टी जरी बरोबर होत्या, एक दुःख होत, पोटी पुत्र संतान नव्हते. वय उतार्यात पडलं होतं. कोण म्हणलं दुसरी बायको करा? तुम्ही म्हणले काय? 703 बायका केल्या होत्या. एक नाही, दोन नाही, तिन्हीचा नावाचा उल्लेख रामायणात आहे. पण 703 असा उल्लेख रामायणात ठिकठिकाणी आहे, पत्न्यांच्या नावाचा उल्लेख नाही. थोरली कौशल्या, त्याच्यानंतर सुमित्रा आणि धाकली कैकेयी, या तिघीच्या नावाचा उल्लेख. पण राजा दशरथाला 703 बायका होत्या, तरी पुत्र नव्हता, मुलगी नव्हती. ते एक शल्य मनाला पोचत होत की आपल्याला पुत्र संतती नाही, आपल्याला पुत्र संतती नाही. आणि शास्त्रकार असं म्हणतात, पुत्र हिनश्य कुत सुखम. जो पुत्रहीन आहे त्याला सुख कुठलं. पण मला हे तेवढंच योग्य वाटत नाही वाक्य, पुत्र हिनश्य कुत सुखम. जर पुत्र हिनाला म्हणजे पुत्र नाही त्याला दुःख असेल, तर पुत्रवानाला सुखच सुख पाहिजे होतं. पुत्रवानाला कुठे सुख आहे हो? त्याला 4-4, 5-5, 6-6 मुले आणि उतार वयात आता बाज शाळेच्या कोठ्याकडे निघली. त्याचा सल्ला घ्या ना तुम्ही, पोरायचं सुख कसं आहे. पुढच्या जन्मात तरी पांढरे होऊ नये. सुखी कोणीच नाही. राजा दशरथही दुःखी आहे. राजा दुखिया प्रजा दुखिया